ती घाण आम्ही सोसायची आणि पोसायची. आज जो प्रचार केला जातोय फुकट घर अशक्य. अरे शक्य कसं होईल ते बोल ना. अशक्य सगळं आहे. 10-15 वर्षांनी पोरं होतात. झाल्यानंतर लोक जातात बारशाला वगैरे, मग त्याला विचारतात खरे 10 बरस के बाद आपको यह लड़का हुआ? हाँ लड़का हुआ. ये कैसी बात है, कैसा हुआ? ऊपर वाले की मर्जी. मग तो विचारतो ऊपर कोण राहते. प्रयत्न आहे. यश आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा कधीतरी मिळणार. पण टीका मुंबई साफ होणे अशक्य. कचऱ्याचे ढीग कोण करतं? तुम्हीच करता. मग कशाला प्रश्न विचारता? तुम्ही करू नका. तुझ्या बापाचा आहे की नाही हे पहिल्यांदा ठरव, मग आमच्या भागाचा विचार करायला ये. चर्चा कसली करताय? गोळ्या घाला. अफजल गुरु बोलला असेल उद्धव, 7 वर्ष झाली फाशी नाही, 2 मिळत नाही. काय मी मागे सुधीरभाऊ होते. सुधीरभाऊ माझे गाडी चालवायची तर स्टेशन वॅगन आमची एक नडी, मी ती कोकणाला देऊन टाकली स्टेशन वॅगन, आपलं ॲम्ब्युलन्स म्हणून. गाडीमध्ये माझी सभा झाली, गाडीत बसलो, अहो डास शिरले कोकणातले. कोकणात सुद्धा डास आहेत आणि प्रत्येक जण आपला मारतायत. पोलीस होते माझ्या गाडीत, त्यांनी प्रयत्न केला. म्हटलं जाऊ द्या, चोरांना पकडतायत नाही, तुम्ही डास काय पकडणार. मग शेवटी माझ्याकडे आमचा भालचंद्र ठाकूर आलाय की नाही मला माहित नाही, आजारी आहे फार जुना, शिवसेनेच्या जन्मापासून. त्याला म्हटलं ठाकूर पुढच्या वेळेला एक 2-3 ह्याच्यामध्ये घेऊन या आपल्या बसमध्ये. काय होईल? ते टाळ्या मारत बसतील. डास मिळाला न मिळाला, पण त्यांचं समाधान टाळ्या मारल्याच होईल, आपलं डास नेल्याच होईल. पण या काँग्रेस राजवटीमध्ये आता डासही थकले तो. कारण माझं एक वाक्य होतं, नाना पाटेकरांनी त्या मराठा क्रांतीवीरामध्ये एक वाक्य घेतले ते, अरे एक मच्छर आदमी को आहे. हे माझं वाक्य. नानांची कशी ते, मी नाना विचारलं, नाने तुझ्याकडे कसं आलं? आलं म्हणे. म्हटलं मच्छरनी दिलं का? नाही म्हणे. आता डास इतके थकलेत विचारू नका. आमच्या सोंडा वाकडे झाला तो. कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे होते इतके, एखादा चावायचं तरी कोणाला. सगळे झुकतात त्या सोनिया गांधीच्या समोर. त्यावेळेला जो पण या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून, तो पण या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही. आणि यंत्राने जर तुम्ही निवडणुका जिंकणार असाल तर उद्या मुर्दे पडतील, मुर्दे. तिरंगा उगीच नाही पडतात. आणि तिरंगाच्या साथीला माझ्या महाराजांचा भगवा झेंडा आहे, ते चिदंबरम. चालेल, एवढे ते नक्सलवादी दंतेवाडीमध्ये हल्ले करतायत, यांची लुंगी कशी नाही सुटत? काही नाही म्हणे, हा भगवा दहशतवाद आहे. असं हिरवा दहशतवाद तुम्हाला कधी दिसला नाही, भगवा दिसला. ह्याचं कारण हे भगव्याचं तेज आहे. तुम्ही गृहमंत्री असा, कोणी असा, पण तुम्हाला भगव्याचं तेज तुम्हाला परवडणार नाही. धाडस कसं या लोकांचं होतं, हा आमचा हिंदुस्थान आहे, या हिंदुस्थानचा रंग आमच्या धर्माचा सुद्धा भगवाच आहे आणि भगवाच राहणार. असो, आज काय चाललंय ते माणिकराव, काय माणिक शोधले. मी काही बोललं तर पंचायत व्हायची, कारण तुमच्या डोक्यावर केस नाहीत. माणिकरावच्या डोक्यावर केस नाहीत. गुळगुळीत सरकार ह्याच्यावरूनच घसरून पडणार आहे, त्या माणिकरावच्या डोक्यावरून. आपापसामध्ये डाव पेच चाललेले आहेत. ते मागे आम्ही केलं ना, हो करणार, यापुढे करत राहणार. माय नेम इज खान. मग ह्याच्यात गेला जा.